सोबत असेल जाणीव. रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी. होऊ द्या जाणीव. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी. नाही, आता सत्ता स्थापन करण्याचा विषय जर असेल ना तर खरं माननीय मकरंद पाटील साहेबांनी एकदा संयुक्त पत्रकार परिषद घेण्याचा विचार करतोय. पण आता मान्य आबांची संमती असेल तर आम्ही दोघं एकत्र ज्यावेळी असू त्यावेळी घेऊ. पण सत्ता स्थापनेचं म्हणाल तर राज्यातल्या जनतेनं पाहिले, निकाल लागला त्या दिवशी बहुमत कोणाचं होतं. अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीला जाताना बहुमताचे 33 सदस्य कोणाबरोबर होते हे सूर्यप्रकाशा एवढं स्वच्छ आहे. हे देशाने जगाने आणि तुम्ही माध्यमांचे प्रतिनिधी पण पाहिले बहुमत कोणाकडे होतं. त्यामुळं सत्ता स्थापन करता आली नाही असं नाही तर सत्ता हिसकावून घेतलेली आहे बळाच्या जोरावर. मी आजही म्हणतो पोलीस बळाचा वापर करून ही सत्ता हिसकावून घेतलेली आहे. त्यामुळे सत्ता स्थापन जनतेनं ही जो प्रिपोल अलायन्स आमचा होता शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मित्र पक्ष त्या प्रिपोल अलायन्सलाच निवडणूक पूर्व युतीलाच सातारा जिल्हा परिषदेतल्या जनतेनं सत्ता दिलेली होती. बहुमत आमच्याकडे होतं. अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीला आम्ही निघताना 33 सदस्य एकत्र गेलो होतो. 2 सदस्यांना मतदानाच्या दरवाज्यातनं उडून नेलं पोलिसांनी. त्यामुळं ही सत्ता पोलीस बळाचा वापर करून त्यांनी हिसकावून घेतलेली आहे. अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या अनुषंगानं जे आरोप होत आहे ते म्हणतात की सभापती निवडीच्या वेळी त्यांचे सभापती का झाले नाही. आमच्या सन्मान्य सदस्यांची जेव्हा मतं आम्ही ऐकून घेतली एकत्र मान्य आबांनी मी नितीन काकांनी सगळ्यांनी त्यावेळी आमच्या सदस्यांनी सांगितलं की अशा पद्धतीनं ज्यांनी 20 तारखेला लोकशाहीचा खून केला, ज्यांनी लोकशाही पायदळी तुडवली, ज्यांनी बळाचा वापर केला अशा लोकांच्या बरोबर आम्हाला निवडणूक लढवायची नाही. आमच्या सन्मान्य सदस्यांच्या भावनांचा विचार करून आम्ही त्या दिवशी निवडणुकीवर बहिष्कार टाकलेला आहे. असं जरी असलं तरी जिल्हा परिषदेच्या कामकाजात आमचे सदस्य सहभागी होतील. आमचे सदस्य जे चुकीचं असतील त्याला विरोध करतील, प्रखर विरोध करतील. कुठलंही चुकीचं काम आमचे सदस्य जी युती आमची निवडणूक पूर्व आहे युतीचे आमचे सदस्य कुठल्याही चुकीच्या गोष्टी जिल्हा परिषदेच्या कामकाजात सहन करणार नाही. ओके. राष्ट्रवादीच्या 3 जणांनी जो काही व्हीप मोडला त्या संदर्भात काल तक्रार दाखल केलेली, त्यांना अल्पदर करावं असं काल तक्रार काय नियमित प्रोसिजर आहे. व्हीप बजावला आणि व्हीप बजावल्यानंतर त्या व्हीपचं उल्लंघन केलं तर त्याचं अपील जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे चालतं. जिल्हाधिकारी त्याच्या सुनावण्या घेतात, साक्षी पुरावे बघतात, जबाब घेतात आणि मेरिटवर निर्णय द्यावा असं अपेक्षित आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कायद्याला अभिप्रेत आहे की त्यांच्या पुढे जी फॅक्च्युअल कंडिशन मांडली जाईल ते डॉक्युमेंट सादर केले जातील, जे पुरावे दाखल केले जातील दोन्ही बाजूनं त्याची सत्यता पडताळून जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय द्यावा ही अपेक्षित आहे. आता त्याप्रमाणे दोन्ही पक्षांनी निवडणूक पूर्व युतीमधल्या शिवसेनेनं पण आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं पण दोन्ही पक्षांनी आपापल्या सदस्यांनी ज्यांनी व्हीप मोडला आहे त्यांच्या संदर्भातलं पिटिशन हे मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे दाखल केलेले आहेत. आता जिल्हाधिकारी त्याच्यावर नियमानुसार त्यांचे जे अधिकार आहेत किंवा त्यांना जे काय अधिकार प्राप्त आहेत त्याप्रमाणे ते पुढची कारवाई करतील. त्यांचं म्हणणं आहे की आमची सुद्धा प्रिपोल अलायन्स कोरियामध्ये होती, त्याच्यामुळे आमच्या सदस्यांवर कारवाईचा काही विषय आला नाही आणि मी सगळ्या हा विषय जो तो एकनाथ शिंदेना सुद्धा सांगितलेला आहे. सांगितलं आणि तुमच्या समोर सांगितलेलं आहे. माझ्या समोर तर सांगितलं. ते म्हणाले की 6 दिवस अगोदर तुमच्याशी या विषयावर बोलणं झालं होतं. मी परत सांगतोय जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर 1 महिना आणि जवळपास कितीतरी दिवसांनी अध्यक्ष निवडी झाल्या. निकाल लागल्यानंतर माननीय महेश शिंदे साहेबांचं माझं ह्या विषयावर बोलणं झालेलं नाही. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना ते जसं म्हणतात की ते बोललेच साहेबांच्याशी, जर ते साहेबांच्याशी बोलले असतील तर साहेब त्याच्यावर पक्षाची भूमिका घेतील, सांगतील मला. नाही, मी असं म्हणतो या विषयावर अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीचं काय करायचं. राष्ट्रवादी काँग्रेस आणि आपली जी अलायन्स होता पक्षाचा तो अलायन्स बरोबर राहायचं का वेगळी भूमिका घ्यायची याच्याबद्दल माननीय महेश शिंदे साहेबांचं माझं बोलणं झालेलं नाही. त्यांचं म्हणणं असं होतं की जे शिवसेनेचे जे सदस्य निवडून आलेले आहेत त्यांचा सगळ्यांचा कल हा महायुती सोबत जाण्याचा होता
परंतु एकनाथ शिंदे साहेबांना जे काही सांगितलं गेलं त्यांना ते वस्तुस्थिती चुकीचं ब्रीफिंग करण्यात आलं असं सांगा. चुकीचं ब्रीफिंग करण्यात आलं असं सांगा. चुकीचं briefing. मी केलं. तुम्ही नाही केलं. कुणी म्हणजे साहेबांना ब्रिफिंग कुणी केलं? त्यांनी सांगितलं की काय लोकांनी वस्तुस्थिती तशी नाही. ठीक आहे, कुणी जरी असलं ना, पक्षांतर्गत असं म्हणायचं का? कुणी जरी असलं ना तरी माननीय शिंदे साहेबांना रोजच्या रोज ज्या घडामोडी घडत होत्या त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून, पक्षाचा उपनेता म्हणून मी त्यांच्या कानावर घालत होतो आणि मी कुठलाही निर्णय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना विचारल्याशिवाय माझ्या मनानं घेतलेला नाही. आणि तुम्हाला स्पष्ट सांगतो, पक्षानं मला स्पष्ट सांगितलं होतं, जिल्हा परिषदेत निवडून आलेल्या सदस्यांचं जे मत असेल त्यांच्या मताप्रमाणे निर्णय घ्या, ते जे म्हणतील त्याप्रमाणे करा. एवढ्या स्पष्ट सूचना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडनं मला दिल्या होत्या. साहेब, कुणबी दाखल्यासंदर्भात सुद्धा याचिका दाखल झालेली आहे किंवा कोर्टात गेलेल्या आहेत, पण काल महेश शिंदे यांनी साफ नाकारलं की नाही, आमची वंशावळ आहे किंवा दाखला हा व्यवस्थितच दिलेला आहे. नाही, मला खरं सांगायचं म्हटलं तर त्यातली माहिती नाही. म्हणजे मुळातच दाखला कुणबी आहे का काय आहे हे मला त्याची काहीच कल्पना नाही. त्यामुळे ज्याची माहिती आपल्याला नाही, आता जर समजा त्याच्यावर कोणाला हरकत असेल घेतलेली, त्यांनी कोणी तक्रार दाखल केली असेल, कोण कोर्टात गेला असेल, तर संबंधित माननीय न्यायालय पडताळणी करेल ना, तपासेल ना, त्याच्यावर आपण कशाला बोलायचं आता. जर कोर्टात बाजू गेली असेल, बाब गेली असेल, तर साक्षी पुरावे, जबाब डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तिथं न्यायालयामध्ये होईल ना. आपण त्याला तर्कवितर्क कशाला लावायची. सर, साहेब, जे महेश शिंदे काल बोलले आणि आज आपण बोलताय, सर्व काही दोघांमध्ये आलबेल आहे असं वाटत नाही. कारण ते माहिती वेगळी देतात, आपल्याकडून माहिती वेगळी येते. म्हणजे कदाचित वेगळंच आहे. कारण ते म्हणजे माझं बोलणं त्याच्याशी परवाच्या महोत्सवाबद्दल पण झालं होतं, मला येणार नाही, तुम्ही म्हणता नाही. परत झेडपी निवडणुकीनंतर अध्यक्ष निवडीपर्यंत तुमचं बोलणं झालं नाही, ते मात्र आमचं बोलणं झालं होतं. बरं, आता एक मिनिट, महोत्सवाचं काय म्हटलं? मी त्यांना म्हटलं, असा प्रश्न केला होता की तुम्ही महोत्सवाला का गेला नाही? एकनाथ शिंदे साहेब आले होते, तर ते बोलले मी पालकमंत्र्यांना सांगितले की मला वेळ नाही, असं ते बोलले. मी सांगतो तुम्हाला, जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीचा प्रकार 20 तारखेला ज्या दिवशी घडला त्या तारखेनंतर आज तारखेपर्यंत माझे रेकॉर्ड काढा फोनचे. मान्य आमदार महेश शिंदे साहेबांना ना माझा फोन झाला ना त्यांचा मला फोन आला. त्यामुळं फोनच झाला नाही तर साहेबांना सांगा की मी, म्हणजे शिंदे साहेबांना, की मी येऊ शकत नाही माननीय शिंदे साहेबांच्या कार्यक्रमाला, असा निरोप त्यांनी मला दिलेला नाही. ओके.